जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। इचलकरंजी शहर काँग्रेसच्या वतीने अजित पवार यांचा निषेध। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांनी पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आक्षेपार्ह विधान केले आहे। त्याचा निषेध शहर काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी चौकात करण्यात आला। यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव शशांक बावस्कर यांनी अजित पवार यांचा निषेध करून महायुती सरकारचे शैक्षणिक धोरण या विधानातून दिसून येते, तसेच बहुजन समाजाच्या शिक्षणाचा अधिकार नाकारला जात असून पुरोगामी महाराष्ट्राचा हा अवमान आहे असे व्यक्त केले। यावेळी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी इचलकरंजी विधानसभा युवक अध्यक्ष युवराज शिंगाडे, इचलकरंजी शहर युवक अध्यक्ष प्रमोद खुडे, गोविंदा आढाव, डॉक्टर विलास खिलारे, NSUI चे शहर अध्यक्ष रेहान नदाफ, आदित्य खोत, बिस्मिल्ला गैबान, जोशना भिसे, ज्योती भिसे, मधु मेहतर, सचिन साठे, तोसिफ लाटकर, ओंकार आवळकर, निलेश पाटील, रमजान शिकलगार, पोपट शिंदे, चंद्रकांत मिस्त्री, मंथन सुतार, प्रेम तेरणे, सुदाम साळुंके, अजित मिनेकर, राजू काटकर, राजू किनेकर, रवी वासुदेव, अनिल पच्छिंद्रे, प्रवीण फगरे, रजनीकांत वासुदेव, योगेश कांबळे, आलम मोमीन, मिलिंद कुर्णे, सुनील वासुदेव, स्वप्नील वाकडे, संदीप पाटील, श्री भोसले, रत्न पारखी, आवी बलिकाई, किरण कुर्णे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तर वृत्तांत न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह। पूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमचे नेते बंटी पाटील यांनी सारथी पार्टीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळाली पाहिजे आणि सरकार याबाबत काय धोरण घेणार अशा पद्धतीचा प्रश्न केल्यानंतर पीएचडीचे विद्यार्थी पीएचडी करून काय दिवे लावणार अशा पद्धतीचा संतापजनक प्रश्न आणि विधान त्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले। शिक्षणाबद्दलची एकूण आस्था महायुती सरकारची काय आहे आणि ही परंपरा चालवण्याचं काम कशा पद्धतीनं केलं जातंय हे या उद्वेगजनक वक्तव्यातून दिसून येते। भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची बहुजनांनी शिकताच कामा नये, केवळ उच्चवर्णीयांनी शिक्षण घ्यावं आणि बाकीच्या समाजानं त्यांच्या हाताखाली काम करावं अशा पद्धतीची जी प्रवृत्ती गेल्या अनेक शतकापासून या राज्यामध्ये आहे, त्या राज्यातल्या बहुजन समाजाला, मागासवर्गीय समाजाला शिक्षणाचा कुठलंही दार उघडता कामा नये अशा पद्धतीची भूमिका अजित पवारांनी या ठिकाणी मांडली आणि ही त्यांची एकट्याची भूमिका नाही, तर भारतीय जनता पक्षाचं डोकं त्यांच्या मागं आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीचं विधान हे केलं जातंय। महाराष्ट्रामध्ये छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिराव फुले या तिघांनीही शिक्षण हे सर्वांना खुलं झालं पाहिजे। सावित्रीबाईंनी त्या ठिकाणी काम केलं आणि महिलांना शिक्षण उपलब्ध करून दिलं, परंतु ही परंपरा मोडली जावी। एका बाजूला प्राथमिक शाळा बंद करण्याचा घाट सरकार घालते आणि दुसऱ्या बाजूला उच्च शिक्षण देखील आता बंद करावं। पीएचडी घेऊन हे विद्यार्थी काय दिवे लावणार अशा पद्धतीचा संतापजनक प्रश्न आणि वक्तव्य विधानसभेमध्ये अजित पवारांनी केलं। अजित पवारांनी त्याच्या मागची असणारी जी प्रवृत्ती आहे की जी त्यांना बोलायला लावते ही यातून दिसून येते आणि म्हणून संबंध राज्यभर अनेक विद्यार्थी संघटनांनी या ठिकाणी आंदोलन केलं। बरोबर, म्हणून आम्ही आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी अजित पवारांच्या विरोधामध्ये आंदोलन करतोय। त्यांनी माफी जरी मागायचं नाटक केलं असलं तरी या ठिकाणी त्यांची प्रवृत्ती दिसून आली आहे। त्यांनी राज्याची जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।